तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरताना जर तुमचा फॉर्म चुकलेला असेल, तर तो कसा दुरुस्त करायचा? तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना जर तुमची इथं जेंडर चुकलेले असेल, म्हणजे मेलची जर फिमेल झालेली असेल किंवा फिमेलची इथं मेल झालेली असेल, तर ते तुम्ही इथं चेंज करू शकता. इथं नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर ते कशी चेंज करायची, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथं बघू शकता, इथं तुमचा प्रोफाईल दिसेल. तर इथं वरती ऑप्शन दिलेला आहे, लिंक जेंडर बदला. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पॉपअप दिसेल. तर इथं दिलेलं आहे, तुम्हाला जर रजिस्ट्रेशन वेळी भरलेल्या जेंडर लिंकमध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला आधी भरलेले सगळे फॉर्म इथं रद्द करावे लागतील. तर तुम्हाला इथं ओके करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता अपडेट युजर जेंडर असं इथं ऑप्शन आहे आणि इथं एक्झिस्टिंग जेंडर आहे. म्हणजे तुम्ही आधी जे जेंडर निवडलेलं आहे ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला जे चेंज करायचं आहे, तर त्यासाठी इथं सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी जेंडर चुकलेली आहे, तर इथं मेल, फिमेल तुमचं जे तुम्हाला बदलायचं असेल, तर ते तुम्ही इथं बदलू शकता. परत इथे एक पॉपअप दिलेला आहे. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन वेळी भरलेल्या जेंडरमध्ये चेंज करायचं असल्यास तुम्हाला आधी भरलेले सगळे फॉर्म इथं रद्द करावे लागतील. तर इथं ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमची इथं जेंडर चेंज करू शकता, तुमचा फॉर्म भरताना जर चुकलेले असेल तर. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.